नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तसेच नवोदय गुरु यूट्यूब चॅनलवर आणि नवोदय गुरु ॲपवर सर्वांचं सहर्ष स्वागत. चला, नवोदय समितीने नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे, त्यावर EVSचे प्रश्न उत्तर पाहू. चला, तर प्रश्न पहिला, जलचक्रातील कोणती प्रक्रिया पाण्याच्या वाफेचे ढगात रूपांतर करते? जलचक्रातील कोणती प्रक्रिया पाण्याच्या वाफेचे ढगात रूपांतर करते? बाष्पीभवन, संघनन, वर्षाव, झिरपणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, संघनन. काय उत्तर आहे? संघनन. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणता प्राणी जल व स्थल दोन्ही ठिकाणी राहतो? जल म्हणजे पाणी, जल म्हणजे काय? पाणी. स्थल म्हणजे जमीन. पाणी व जमिनीवर कोणता प्राणी राहतो? ससा, मगर, गाय, उंट. बघा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मगर. काय उत्तर आहे? मगर. प्रश्न तिसरा, पचन संस्थेतील अन्नाचे सर्वाधिक पचन कोणत्या अवयवात होते? पचन संस्थेतील अन्नाचे सर्वाधिक पचन कोणत्या अवयवात होते? अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे. तर बघा, प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, लहान आतडे. बघा, प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते ज्ञानेंद्रिय संतुलन राखण्यास मदत करते? खालीलपैकी कोणते ज्ञानेंद्रिय संतुलन राखण्यास मदत करते? डोळे, कान, नाक, जीभ. तर काय सांगितले? संतुलन राखण्यास मदत करते. तर संतुलन राखण्यास मदत करते कान. प्रश्न पाचवा, अन्न टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे? अन्न टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे? उघडे ठेवणे, वाळवणे, उन्हात ठेवणे, पाण्यात ठेवणे. तर काय आहे? वाळवणे. प्रश्न सहावा, मातीची धूप रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? मातीची धूप रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? झाडे तोडणे, झाडे लावणे, अधिक चराई, खाणकाम. तर काय आहे? झाडे लावणे. प्रश्न सातवा, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर उंच धरण आहे टिहरी धरण. प्रश्न आठवा, भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? उलर सरोवर, चिल्का सरोवर, सांबर सरोवर, लोलकट सरोवर. तर काय आहे? उलर सरोवर. प्रश्न 9, कापूस हे कोणत्या प्रकारचे पीक आहे? कापूस हे कोणत्या प्रकारचे पीक आहे? तर नगदी पीक आहे. कोणतं पीक आहे? नगदी. प्रश्न 10, रेशीम कोणापासून मिळते? रेशीम कोणापासून मिळते? मेंढी, रेशीम किडा, शेळी, गाय. कशापासून मिळते? तर रेशीम किडा. रेशीम हे कशापासून मिळते? रेशीम किड्यापासून मिळते. बघा, हे आपलं नवोदय गुरु ॲप आहे. याच्यात लाईव्ह बॅच, रेकॉर्डेड बॅच, PDF नोट्स मराठीमध्ये, टेस्ट सिरीज इन मराठी. बॅचचा वेळ आहे 8:15 ते 9:15. फीस आपली 2000 रुपये आहे. यात विषय बुद्धिमत्ता चाचणी, परिसराभ्यास, गणित, मराठी. प्ले स्टोअरवर नवोदय गुरु ॲप उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज पाठवा. प्रश्न 11, भारतातील सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यात पडतो? भारतातील सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यात पडतो? तर कोणत्या राज्यात पडतो? मेघालय. खालीलपैकी राष्ट्रीय चिन्ह कोणते? राष्ट्रीय चिन्ह कोणते? कमळ नाही, मोर नाही, वाघ नाही, अशोक स्तंभ. राष्ट्रीय चिन्ह कोणते? अशोक स्तंभ. प्रश्न 13, सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करणारे जीव कोणते? सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करणारे जीव. बघा, तर समुद्री शैवाल. काय उत्तर आहे? सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करणारा जीव कोणता? तर समुद्री शैवाल. 14, रक्ताभिसरण संस्थेचे
संस्थेचा मुख्य अवयव कोणता? फुफ्फुसे, मेंदू, हृदय, मूत्रपिंड. काय आहे उत्तर? हृदय. रक्ताभिसरण संस्थेचा मुख्य अवयव कोणता? तर हृदय. प्रश्न 15. खालीलपैकी कोणते नैसर्गिक साधन नूतनीकरणक्षम आहे? तर कोणते साधन आहे? सूर्यप्रकाश. बघा, पर्यावरण हे सजीव आणि निर्जीव घटकांनी बनलेले आहे. पर्यावरण हे सजीव आणि निर्जीव घटकांनी बनलेले आहे. वनस्पती, प्राणी, हवा, पाणी, माती आणि सूर्यप्रकाश हे सर्व एकमेकांवर अवलंबून असतात. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे पृथ्वीवरील जीवन टिकून राहते. पाण्याचा योग्य वापर करणे आणि त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जंगलतोड, जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण, हवामान आणि जैवविविधतेवर परिणाम होतो. मानवी शरीरातील निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार, स्वच्छता आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. अन्नातील पोषक तत्वे शरीराला ऊर्जा देतात व रोगांपासून संरक्षण करतात. भारत विविध भूप्रदेश, नद्या, जंगले आणि संस्कृतींनी समृद्ध आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध प्रकारची पिके, कपडे आणि सण आढळतात. नैसर्गिक साधन संपत्तीचा विवेकपूर्ण वापर आणि पर्यावरण संरक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. बघा, तर असा हा उतारा आहे. उतारा आणखीन एकदा वाचू. पर्यावरण हे सजीव आणि निर्जीव घटकांनी बनलेले आहे. पर्यावरण हे कशाने बनलेले आहे? सजीव आणि निर्जीव घटकांनी बनलेले आहे. वनस्पती, प्राणी, हवा, पाणी आणि माती आणि सूर्यप्रकाश हे सर्व एकमेकांवर अवलंबून असतात. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडतात. झाडे काय करतात? कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. बघा, त्यामुळे पृथ्वीवरील जीवन टिकून राहते. पाण्याचा योग्य वापर करणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकाची जबाबदारी काय आहे? तर पाण्याचा योग्य वापर करणे, त्यांचे संवर्धन करणे. जंगलतोड, जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. कशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो? तर जंगलतोड, जलप्रदूषण, वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण, हवामान आणि जैवविविधतेवर परिणाम होतो. मानवी शरीर निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार, स्वच्छता आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. मानवी शरीरात निरोगी राहण्यासाठी काय? तर संतुलित आहार, स्वच्छता आणि नियमित व्यायाम हे आवश्यक आहेत. अन्नातील पोषक तत्वे शरीराला ऊर्जा देतात व रोगांपासून संरक्षण करतात. अन्नातील पोषक तत्वे काय करतात? शरीराला ऊर्जा देतात व रोगांपासून संरक्षण करतात. भारत विविध भूप्रदेश, नद्या, जंगले आणि संस्कृतींनी समृद्ध आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध प्रकारची पिके, कपडे आणि सण आढळतात. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पिके, कपडे आणि सण आढळतात. नैसर्गिक साधन संपत्तीचा विवेकपूर्ण वापर आणि पर्यावरण संरक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. तर असा उतारा होता. तर त्याच्यावरले आपण 5 प्रश्न उत्तर पाहू. प्रश्न पहिला. झाडे वातावरणातून कोणता वायू शोषून घेतात? झाडे वातावरणातून कोणता वायू शोषून घेतात? तर हे उत्तर सांगितलेलं आहे. झाडे वातावरणातून कोणता वायू शोषून घेतात? झाडे वातावरणातून कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. तर झाडे कोणता वायू शोषून घेतात? कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडून देतात. प्रश्न दुसरा. पर्यावरणाचा समतोल कशामुळे बिघडतो? वृक्षारोपणामुळे, पाणी साठवल्यामुळे, जंगलतोड व प्रदूषण, शेती. तर कशामुळे बिघडतो? जंगलतोड व प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. प्रश्न तिसरा. शरीराला रोगांपासून संरक्षण कशामुळे मिळते? शरीराला रोगांपासून संरक्षण कशामुळे मिळते? तर उत्तरात काय सांगितलेले? शरीराला अन्नातील पोषक तत्वे शरीराला ऊर्जा देतात व रोगांपासून संरक्षण करतात. तर काय उत्तर येईल?
शरीराला रोगापासून संरक्षण करते. तर संतुलित आहार. भारत कशामुळे समृद्ध आहे? फक्त उद्योगामुळे नाही, विविध भूप्रदेश, नद्या व संस्कृतीमुळे. फक्त शहरांमुळे तसं कसं होईल? फक्त कारखान्यांमुळे नाही, तर काय आहे? विविध भूप्रदेश, नद्या व संस्कृतीमुळे भारत समृद्ध आहे. प्रश्न शेवटचा. उतार्याचा मुख्य संदेश कोणता? प्रदूषण वाढवणे, पर्यावरण संरक्षण व आरोग्याचे महत्त्व, फक्त शेती करणे, फक्त उद्योग वाढविणे. तर बघा, तर याचं उत्तर आहे पर्यावरण संरक्षण व आरोग्याचे महत्त्व. बघा, हे नवोदय गुरु ॲप आहे. नवोदय गुरु ॲपवर रात्री 8:15 ते 9:15 लाईव्ह बॅच असती. फीस आहे 2,000 रुपये लाईव्ह बॅच, रेकॉर्डेड बॅच, PDF नोट्स मराठीमध्ये, टेस्ट सिरीज इन मराठी, विषय बुद्धिमत्ता, परिसर अभ्यास, गणित, मराठी. अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधा. चला भेटूयात उद्या. तुर्तास सर्वांना